इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। राज्यात सत्ताधारी युती सरकार सत्तेवर येण्यामागचं मुख्य कारण ठरलेली लाडकी बहीण योजना आता सरकारसाठीच डोकेदुखी ठरत आहे। निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात हजारो रुपये जमा करून विश्वास संपादन करणाऱ्या सरकारवर आता महिलांना फसवल्याचे गंभीर आरोप होत आहेत। राज्यातील कोट्यवधी लाभार्थी महिलांपैकी तब्बल 60% महिलांचे अर्ज अवैध ठरवून उरलेल्या महिलांना EKYC करण्याचा आदेश देण्यात आला आहे। त्यातच भाजप आमदार चित्रा वाघ यांनी दिलेला रात्री 12 ते 1 आणि पहाटे 5 ते 6 या वेळेत फॉर्म भरा हा अजब सल्ला संतापजनक ठरला आहे। या वक्तव्याने महिलांच्या भावनांचा अपमान झाल्याचं मत सोलापुरातील महिलांनी व्यक्त केलं। सोलापुरातील वाव संघटना आणि अनेक लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरून सरकारच्या कारभाराचा निषेध केला आहे। संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल करत सांगितले, सरकारी योजना म्हणजे रात्रीचा खेळ चाले आहे का? महिलांना फसवून सत्ता मिळवणं म्हणजे जनतेशी विश्वासघात आहे। महिलांच्या तोंडचा घास काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता महिलांच्या संतापाची झळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोलापूरमधून महिलांचा आवाज बुलंद झाला असून आता फसवणूक करणाऱ्यांना सत्ता दाखवा अशी घोषणा शहरभरात घुमू लागली आहे। सरकारी तिजोरीत खडखडात आहेत आणि प्रत्येक डिपार्टमेंटला जावा निधी नाही असे ओरडतात आणि त्याचं सगळं बंबार्डिंग फक्त लाडक्या बहिणीवर करतात। लाडक्या बहिणीला पैसे गेले, आमच्या ह्याला निधी नाही आमच्या खात्याला म्हणून। मग आता लाडक्या बहिणीला तरी तुम्ही पूर्ण कुठे देताय? 40% पण देत नाही। लाडक्या बहिणीचं बाजूला ठेवा, निराधार विधवा महिला त्यांची तर पूर्ण पेन्शन बंद आहे, त्यांना तर 1 रुपया येईना खात्यावरती। मग याला सगळ्याला कोण जबाबदार आहे? मला काय सांगाल लाडक्या बहिणीचं चित्रा वाघांना आम्ही सल्ला द्यायचा आहे। आम्हाला तिथं AC मध्ये बसून काय कशा आहात विचारायला खूप चांगलं जात आहे तुम्हाला, कारण तुमचं काही जळत नाही ना। इथं या बहिणी बिचारा रोज मोबाईलवरती सरकारचा मेसेज आला का म्हणून वाट बघत बसलेले असतात। आज सणावाराचे दिवस आहेत, पहाटे रात्रीपर्यंत जागे राहून फॉर्म नाही भरू शकत। त्याच्यापेक्षा मान्य चित्राताई छान आहात ना तुम्ही। आमचं तुम्हाला एकच आमची विनवणी आहे, सल्ला पण नाही, विनवणी आम्ही खूप लहान आहोत तुमच्यापेक्षा, की प्रत्येक गावागावामध्ये तुम्ही मोबाईल व्हॅन फिरवा, प्रत्येक प्रभागामध्ये तुम्ही तुमचे काउंटर ओपन करा, तुमचे समाजसेवक तुमचे कार्यकर्ते यांना बसवा आणि रात्रभर नाहीतर दिवसभर ते पोर्टल चालू ठेवून सगळ्या लाडक्या बहिणीचे फॉर्म तुम्ही भरून द्या। आणि चित्रताई एवढं पण सांगा, तुम्ही सांगितले रात्री 5ला पहाटे 5 वाजता 2 वाजता तुम्ही फॉर्म भरा, तर ते कुठं जाऊन भरायचं ते नाही तुम्ही सांगितलं। आहे का चालू? कुठलं सेवा केंद्र चालू ठेवलंय का? काय चालू ठेवलंय? उठवायला जायचं का आम्ही त्यांना? तुम्ही पुढचा पण मार्ग सांगायला पाहिजे होता ना। 5 मिनिटाचा 2 मिनिटाचा जास्त व्हिडिओ करून काही होत नसते। मला वाटलं असेल तुम्ही लय चांगला सल्ला दिलाय, पण त्याचं पुढचं पण तुम्ही जरा थोडंसं मार्गदर्शन सांगायला पाहिजे होतं। मला अजून काही लाडक्या बहिणींचा विसर तुम्हाला पडलाय। त्या लाडक्या बहिणींना तुम्ही क्रायटेरिया लावताय, EKYC भरायला लावताय, अनेक ह्याच्यामध्ये तुम्ही अपात्र ठरवताय। मग अशा सगळ्या छाननी करून फक्त 40% महिला पात्र होत आहेत, तर त्यांचा आता सर्व्हर तुम्हाला 40% महिलांचा डाऊन करताय तुम्ही। हा डाऊन होत नाही तर तुम्ही डाऊन करताय सर्व्हर। आणि जर का तुम्हाला माहिती होता ॲट ए टाइम जर का करोडो लाखो महिला जर का अर्ज करणार आहेत, तर तुम्ही तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं स्ट्रॉंग का केलं नाही? तुम्ही म्हणताय महिलांना पहाटे भरा म्हणून। स्वतः महिला लाडकी बहीण ही मुळातच फार काही अतिउच्च शिक्षित महिला नसते, तर तिला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो। ई सेवा केंद्रावरती जाऊन लाईन लावून दिवसभर त्या फॉर्म भरत आहेत। सणावाराचे दिवस आहेत आणि मग आता तुम्ही जर का म्हणता रात्री भरा, मग दिवस 24 तास तुम्ही ई सेवा केंद्र चालू ठेवणार आहात का? चला रात्री पण आम्ही जाऊ, मग आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? काही बरं वाईट झालं आमच्यासोबत तर त्याचा जबाबदार कोण? जर तुम्ही म्हणता रात्री महिलांनी भरायचे, त्यांना रिफ्रेश कॅप्चा हे सगळे वर्ड्स माहीत आहेत का महिलांना भरायला? त्या कुठनं भरणार? परत आता वडिलांचा नवऱ्याचा OTP मागतात, ते कुठून देणार आम्ही? म्हणजे अनेक क्रायटेरियातून तुम्ही 40% महिला उरवल्यात, त्यांना सुद्धा तुमची द्यायची भूमिका नाही आहे। आत्ता फक्त महापालिका ZP इलेक्शन आलं म्हणून आता परत तुम्ही नवीन चालू करायला लागलेलं आहे आणि ते सगळ्यात पोर्टल जे आहेत ते दरवेळेला तुमचं सर्व्हर पोर्टल क्रॅश होतं। त्याच्यामुळे तुम्ही जी कन्सेप्ट आम्हाला दाखवलेली आहे, आम्हाला खूप चांगलं चित्र दाखवलेलं आहे भारताचं, की डिजिटल इंडिया हे सगळं फेल गेलेलं आहे। तुम्ही तुमचे पहिले सर्व्हर चांगले करा, पूर्ण IT तज्ञ बसवा आणि आम्हाला समजेल असं, आमच्या लाडक्या बहिणीला सरळ सोप्या भाषेत समजेल असं काहीतरी तुम्ही सर्व्हरवर आणा, म्हणजे आम्ही भरू शकू त्याच्यामधून। लाडक्या बहिणीची योजनेमुळे जी आहे आनंदाचा शिधा याला फटका बसलेला आहे। छगन भुजबळांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे की यंदाच्या वेळेस आनंदाचा शिधा मिळणार नाही दिवाळीच्या वेळेस, तर काय सांगाल? ह्या सगळ्या